तर मित्रांनो, आजच्या ट्रेडचं स्कॅल्पचं खूप सिंपल लॉजिक आहे. तुम्ही बघू शकतात, आपण हा ट्रेड ग्रुपला दिलता लाईव्ह. आपल्या सगळ्या मित्रांनी 400-500 रुपये प्रॉफिट कमवलेलं, काही जास्त पण कमवलेलं आहे. आपलं 500 रुपये कमीत कमी सगळ्यांनी कमवलेले आहेत. तर डेलीचे 2 ट्रेड असतात. आता 11:30 वाजून गेलेले, 11:30 नंतर हा मार्केट साईडवेज होतो. तुम्ही बघू शकता मार्केट आता खाली आलेलं आहे, पण आपलं टार्गेट हिट झालं. आणि आपलं जसं टार्गेट हिट झालं तसंच आपण सगळ्यांना एक्झिट मारायला लावलं होतं, कारण की आपल्याला माहित होतं की त्याच्या पुढे मार्केट जाणार नाही. तर ट्रेडचं लॉजिक सांगतो. तुम्ही बघू शकता मार्केट सकाळी खूप मोठी रॅली देऊन आज हाय तोडलं मार्केटने. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मार्केटने त्याचा हाय तोडला, 22,000ला टच करून पण मार्केट वर गेलं. आणि तुम्ही बघू शकता हा एक 22,000चा कॉलचा चार्ट आहे. हे बघू शकता तुम्ही, मार्केटने हाय तोडलं आणि मार्केट खाली आलं. आणि मार्केट एक स्लोली बाईंगला होतं. स्लोली बाईंग बघून मी इथे एक ट्रेड दिला, कारण की स्लोली बाईंग होती. मार्केटने इथं ब्रेक करायचं केलंय आणि खालून बघू शकता प्रत्येक कॅन्डलला थांबा मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट. तुम्ही बघू शकता प्रत्येक कॅन्डलला मार्केटला वर ढकलण्याचा, पुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे मार्केटने. जेव्हा जेव्हा मार्केटने रेड कॅन्डल तयार करण्यात, सिंपल लॉजिक आहे, तू समजून घे. छोटंसं लॉजिक आहे हे बघा. तुम्ही प्रत्येक जागे बघू शकतात. इथं मार्केटने खाली यायचा प्रयत्न केला, पुश केलं बाहेरने. इथं मार्केटने खाली यायचा प्रयत्न केला, पुश केलं मार्केटने. परत इथं बी बघा, इथं मार्केटने खाली यायचा प्रयत्न केला, इतकं पुश केलं मार्केटने. प्रत्येक जागा पुश करत गेलं मार्केट. आणि नंतर मग इथं बाईंगची रॅली होती. मग मी काय केलं, एक प्रत्येक ट्रेडर काय विचार करतो, बाईंग मध्ये बाईंग करू शकतो, पण जेव्हा रेड कॅन्डल तयार होती त्यावेळेस बाईंग करायचे. ही म्हणजे सॉरी समजून घ्या, म्हणजे जेव्हा रेड कॅन्डल तयार होती त्या रेड कॅन्डल मध्ये एंटर होणं खूप धोकेदायक. म्हणजे माणूस भीत तिथे एंटर करीत नाही, भीतीत असतं माणूस. पण मी काय केलं, माहित होतं मला मार्केट इथे येऊन परत बाईंगला जाणार आहे. मार्केटने राईट पहिले एक डाऊन ट्रेंड रॅली दिली आणि अप ट्रेंडला मी कॉल घेतला. तर बघू शकतात आधी 5 रुपयाचा एसएल ठेवला होता, आधी एवढा एसएल ठेवला होता. पण परत तो ट्रेल करून मी 2.5 रुपयावर नेला. आणि आपलं तसं बघितलं 1:2 टार्गेट हिट झालं. तिथून नंतर 160ला पण मार्केट टच झालं, पण आपण तो ट्रेड तिथपर्यंत नेला नाही. आपण 150ला आपला एक्झिट मारला. आणि तुम्ही बघू शकता मार्केटने तिथून परत पंप अँड डंप केलेलं आहे. तसंच असे ट्रेड मित्रांनो मी देत राहणार. बघत राहा आपल्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब 100% करा.